पायाने चेंडू अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. घाई नका करू. घाई केली असती तर कुठेतरी इकडे एक सर्कल बाउंड्री आहे. घाई केली कुठेतरी बॅकअप चांगला नाही आली तर चेंडू सरळ 4. मग येणाऱ्या 4 असतील वाचलेला 1 असेल मग टोटल 5 धावा मिळतील. चला धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाले 3 चेंडू 5 धावा. स्वीपचा फटका. चेंडू जातोय गॅप मध्ये. सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 5 चेंडू 10 धावा. बाबू टेन्शन नको घेऊ. 5 चेंडू 10 धावा. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर 1010 रन ऑन बोर्ड. कटचा फटका. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 1-1 अँड 1 विकेट. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे कडून एक सुमधुर संगीत. थँक्यू. इक्बाल गोलंदाजी मार्गवरती. एक सुंदर ऑफ स्विंग. सुंदर क्षेत्र. संघासाठी कुठेतरी 3 धावा रोखताना एक चांगलं क्षेत्ररक्षण. जेवढा चांगला चेंडू हाताळला त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण वगैरे मिळालं आपल्याला. एकेरी धावेने धावसंख्येत भर. एक चेंडू 12 धावा. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक. बॅकअप आणि कमबॅकचा तर खेळ असतो. गोलंदाजाने कुठेतरी हात लावला होता चेंडूवर पण सुंदर लॉंग ऑनला पण क्षेत्ररक्षण बघू शकता. एकेरी धावेने धावसंख्येत 2 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक. बैट का किनारा होता पर विकेट कीपर का सहारा किधर तो कम गिरते हुए मैदान के अंदर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरी धावेने धावसंख्येत भर होताना 3 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने ढकलून दिलेला चेंडू. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 4 चेंडू 15 धावा. नॉन स्ट्राईक भावेश मात्रे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडूंनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पंचांना विनंती आहे खेळाडू आल्याशिवाय सामन्याला सुरुवात करू नका. चला पंचांनी याने सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावेने श्री गणेशा होतोय. 1 चेंडू 1 धावा. चला प्रेक्षक वर्ग सुद्धा हळूहळू वाढतोय. मैदानाच्या 4 दिशेने प्रेक्षक वर्ग आपल्याला बघू शकतात या गावकपच्या स्पर्धेसाठी. दुसरा चेंडू स्टेटच्या दिशेने. नोचा कॉल दिला भावेश यांनी. माहिती आहे का की धावचीच्या रूपात गडी बाद नाही करायचे आहे. 2 मेरठे खेळाडू स्ट्राईक वरती आपण बघू शकता. भावेश मात्रे त्यांचे साथीदार.
प्रत्येक 3 चेंडू 2 धावा. फुलटॉस चेंडू होता पण त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा असा दिसला नाही. बेल मार मुझे असा कुठेतरी चेंडू हाताळला होता पण त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. प्रत्येक यांना एक निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी अमर पाटील. काय क्षेत्ररक्षण बघू शकता आपण. आपल्या संघासाठी पुरेपूर 4 धावा रोखलेल्या आहेत. अमर पाटील यांचा विचार केला तर बरेचसे सामने आणि या गावाला आपल्या क्षेत्ररक्षणाच्या बलावरती जिंकून दिलेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाल्या 3 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 3. एक 42 धावेचं आव्हान आहे. फक्त 3 धावा झाले. एक सुरेख गोलंदाजी. AWP चॅलेंजर्स अमर वामन पाटील यांच्या संघ. फुलटॉस चेंडू. धावचीची संधी वरच्या हँडवरती थ्रो. पण कुठेतरी आताच उल्लेख केला होता. तारीफ आताच केली होती अमर पाटील यांची पण तारीफचा हकदार कुठेतरी बनत नाहीयेत. चान्स दिला होता मला तारीफ करण्याचा पण ती तारीफचे हकदार कुठेतरी बनू शकले नाही. एकेरी धावणे धावसंख्येत धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पंच सुरू. टेबल पुसून दाखवताना चेंडू जातोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पण आता कुठेतरी चेंडू लेफ्ट केलाय आणि पंच वाईटचा इशारा करून दाखवणं. एक अतिरिक्त धावफळकेमध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला 9. ड्राईव्हचा फटका ऑफच्या दिशेने. एक चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. लगातार 2 निर्धाव चेंडू. 4 चेंडू 9 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने संतुष्ट रावले. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 5 चेंडू 10 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर 10 10 रन ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा 11. एक चांगलं क्षेत्ररक्षण. पूर्ण संघ येतोय पाठटोकऱ्या. त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय. पूर्ण संघ पाठटोकऱ्यासाठी आलाय. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐक एक सुमधुर संगीत. थँक्यू. 11 धावा. 11. चला प्रत्येक स्ट्राईकवर आले. दोन्ही फलंदाज कुठेतरी बांधून ठेवले. स्वीपचा फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. अर्ना 11 संघ भाऊ मात्रे यांचा संघ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाल्यात 15. 1 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. चेंडू जातोय. पंच काय दाखवतात. पंच टेबल बसून दाखवतात म्हणजे चेंडू जातोय सीमारेषा पार. कमांड डीजे. 19 धावा. 19 धावा.
दोन चेंडू दोन घणाघाती चौकार प्रतीक याच्या बॅट मधून दिसले. सर्कल बाउंड्री आहे, बेनिफिट ऑल साइडला बाउंड्री आहे. तर कुठेतरी 16 चेंडू आणि 23चं समीकरण असणार आहे अर्ना 11 या संघाला. त्याबरोबर विचार केला तर AWP चॅलेंजर या संघाला डिफेन्स करण्यासाठी सुद्धा संधी असणार आहे. 16-23 ची ही मॅच. पुन्हा एकदा स्वीपचा सहारा, धावचीची संधी, संधी होती, थ्रो टप्पा आला. जर का फुल टॉस थ्रो असता तर कुठेतरी धावचीच्या रूपात पहिला हात तरी लागला असता, पण नाही. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2-0, 20 रन ऑन बोर्ड, 3 चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पंच सुरू, टेबल पुसून दाखवतात म्हणजे चेंडू गेला सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 24 रन ऑन बोर्ड, 4 चेंडू. सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने भिरकावून देते चेंडू, ट्रॅव्हल करते सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. अठ्ठावीस धावा. थँक्यू डीजे. तर डीजे थँक्यू नंतर TBN लाईव्हलाच थँक्यू बोलायला लागेल. थँक्यू. त्यांचे ओनर आपण बघू शकता. कॅमेरामॅन प्रीतला विनंती असेल यांच्यावर थोडं झूम करायचं आहे. रोहित आहे का? मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय सेफली सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. बत्तीस धावा. पुन्हा एकदा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 33 रन ऑन बोर्ड, 2 चेंडू, 33 धावा. मोठा खेळण्याचा प्रयत्न, सूर्य क्षेत्ररक्षण आणि धावचीची संधी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इझिली धावचीची संधी होती पण कुठेतरी घाई होती. स्टेशनवरून डोंगरपडत लवकर यायचं होतं. किती वाजता सुरू झाला गावकप? 4 वाजता सुरू होणार होता पण त्यांना 3 वाजताच पोहोचायचं होतं. कुठेतरी अशी घाई दिसली मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा सुरेख यष्टीरक्षक, सूर्य क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 5 चेंडू, 39. शेवटच्या चेंडू मार्गस्थ, धावसंख्येचा विचार केला तर 39 रन ऑन बोर्ड, 39 धावा. लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, अमर पाटील उल्लेख केला होता पहिल्याच षटकात यांच्या क्षेत्ररक्षणाच्या जोर या गावासाठी त्यांनी खूप सामने जिंकून दिलेले आहेत. NC साठी खेळताना सुद्धा खूप सामने आपल्या क्षेत्ररक्षणासाठी जीवावरती जिंकू दिलेले आहेत. चौथ्या षटकाची समाप्ती, धावसंख्येचा विचार केला तर 39 रन ऑन बोर्ड. घेऊ एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक संगीत. थँक्यू. चला गोलंदाजी मारू विचार केला तर मीत आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्याचा प्रयत्न करेल आणि पहिल्या चेंडूवरती धावचीची संधी, थ्रो, जलद गतीने थ्रो होता. 5 चेंडू 2 धावा पाहिजे असतील अर्ना 11 या संघाला. फुलटॉस चेंडू, अमर पाटील सुद्धा चेंडूवर येते पण आता कुठेतरी लेझी फील्ड दिसली, चुकी घडली. चला जिंकण्यासाठी अर्ना 11 या संघाला 1 धावेची गरज असेल.
उलटा चेंडू एक गुड लुकिंग फिनिशिंग चौकार. कॉंग्रॅच्युलेशन अर्ना 11 हार्ड लक AWP संघ तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कमॉन डीजे.